नमस्कार. आपण पाहत आहात माझा आवाज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे घरबसल्या पाहता यावेत या उद्देशाने माझा आवाजच्या वतीनं माझा गणपती माझा देखावा ही मालिका सुरू करण्यात आली असून SKF कंपनी मंडळाच्या वतीनं यावर्षी सामाजिक देखावा माझे स्वातंत्र्य माझा संसार हा देखावा कसा आहे पाहूया सविस्तरपणे. माझं नाव अक्षय बाबासाहेब निकम. मी या मंडळाच्या सेक्रेटरी पदावर काम करतो. आमच्या मंडळाचं नाव आहे SKF गणेशोत्सव मंडळ चिंचवड आणि ह्या मंडळाचं 55 वर्ष आहे. ह्या वर्षी आम्ही सामाजिक उपक्रम माझं स्वातंत्र्य माझं संसार या विषयावर आहे. तर समाजात चाललेल्या या आत्ताच जे प्रकरण झालं हुंडाबळी ह्याच्यावर आपण सामाजिक उपक्रमावर दाखवत आहे. माझं नाव नाथा दामोदर चव्हाण. SKF गणेशोत्सव मंडळाचा मी कार्याध्यक्ष आहे. SKF गणेशोत्सव मंडळाला 55 वर्ष हे झालेले आहेत आणि आपण आपल्या मंडळातून रक्तदान शिबिर हे प्रामुख्याने हे केलेलं आहे. या देखाव्याच्या पासून आम्ही सामाजिक व राजकीय असे भरपूर कार्यक्रम दिसतंय ते एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं रोजचं चित्र. आईच्या मनात मुलीच्या भविष्याची चिंता आहे. वडिलांच्या चेहऱ्यावर परिस्थितीचं ओझं स्पष्ट दिसतंय. रुचिका मात्र आपल्या पुस्तकात रमलेली आहे, आपल्या स्वप्नांच्या दुनियेत. पण तिच्या आईच्या मनात वेगळंच वादळ घुंगावतंय. माझ्या लेकरा किती शिकणार ग तू? पुस्तकाच्या पानांमध्ये इतकी गुंतून गेलीस की संसाराचं भानच नाही राहिलं तुला. आता तुझं शिक्षण खूप झालं. अगं आता घराला संसाराला आधार देण्याची वेळ आली आहे. मला आता बघव ना ग, हे तुझं एकटे पण लोक नाही ते बोलतात. वय होतंय तिचं, लगीन करा. रुचिका मला भीती वाटते ग, खूप भीती वाटते. आई, संसाराची चिंता इतकीच भयंकर असेल तर मग माझं हे सारं ज्ञान माझं स्वप्न जाळून टाक ना. माझ्या अभ्यासानं पेटलेल्या डोळ्यांना आणि स्वप्नांना हळूहळू हुंड्याच्या त्या शेकोटीतच टाक ना. तिथेच कदाचित माझ्या आत्म्याला मुक्ती मिळेल. कारण इथे तर मी रोज थोडी थोडी मरतीच आहे ना. अगं वेडी कुठली, असं कसं बोलतेस? अगं रुचिका, असं बोलू नकोस पोरी. अगं तुझ्या आईला तुझी काळजी आहे म्हणून ती बोलती ना. हे बघ पोरी, आम्ही तुझं चांगलं व्हावं म्हणूनच हे करतो. पण आता परिस्थिती पुढे तरी काय करणार, निदान तू तरी सुखी होशील. रुचिका अगं संसारासाठी थोडस वाकावं लागतं ग. सगळ्या स्त्रिया वागतात. अगं हेच तर स्त्रीचं आयुष्य आहे. वाकणं? आई, वाकली असशील तू, पण लक्षात ठेव, वाकणं आणि तुटणं यात जमीन आसमानाचा फरक असतो बरं का. अगं वाकून मिळवलेलं सुख हे कधीच आपलं नसतं, ते तात्पुरतं असतं. आणि हे बघ, मी तुटणार नाही, कधीच नाही. माझा आत्मा तुटण्याआधी मी हे जग सोडेन, पण कुणासमोर झुकणार नाही. रुचिकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस. लग्न मंडप सजलाय, पण हे शुभ कार्य कमी आणि सौदा जास्त वाटतोय. वरपक्षाच्या डोळ्यात फक्त पैशाचा हव्यास दिसतोय. रुचिकाचे आई वडील हतबल झालेत. बघूया अखेर रुचिकाचं हे लग्न आहे की सौदा. अहो आता तरी लग्नाला होकार दे. मी माझ्या परीनं सर्व काही दिलं आणि इथून पुढे पण काय कमी पडू देणार नाही. काय हो, काय समजता काय तुम्ही स्वतःला? आमच्या मुकुंदाला इंजिनियर बनवला आम्ही, तो काय रस्त्यावर पडलाय होय? अजून 5 लाख रुपये आणि 4 व्हीलर दिले तरच आम्ही तुमच्या मुलीला नांदू, नाहीतर काय समाजात काय कमी मुली पडल्यात होय? काय रे मुकुंदा? हो बाबा, अगदी बरोबर. नुसत्या सौंदर्याने काय होतंय, हुंडा पण लागतो ना.
सावकाश बोला गिरीशराव. अहो लेकरासाठी आम्ही जीव तोडून करतोय. आमच्याकडे जे काय होतं डागडागिनं जमीन जुमला ते सगळं विकून टाकले. हा आणि आमची रुचिका लय हुशार आहे बरं का. ती तुम्हाला कधीच काय कमी पडू देणार नाही. तिला फक्त एकदा समजून घ्या, एकदा. बास, पुरे झालं हे नाटक. माझं शिक्षण विकायचंय का तुम्हाला? माझ्या ज्ञानाची किंमत लावायची आहे? हुंडा देऊन माझं स्वातंत्र्य विकणार का तुम्ही? माझ्या आत्म्याला, माझ्या स्वाभिमानाला किती किमतीत विकणार आहात सांगा? बोला ना, बोला बोला, आता बोला. कोणाला किती किमतीत हवी आहे मी? एक वस्तू म्हणून, एक गुलाम म्हणून? सांगा मला. मी स्वतःचा लिलाव मांडायला तयार आहे. अगं जरा जिभेला लगाम लावायला शिक. हे असले पटकन बोल सासरी गेल्यावर झाकं ठेवायला लागतात, नाहीतर आमच्या घरात टिकायची नाहीस तू. बाबा, मी वस्तू नाही, तुमची लेक आहे. मला नका विकू. मला तुमचं प्रेम हवंय, तुमचं बळ हवंय. चला इथून. मला या बाजारात उभं राहून माझा स्वाभिमान विकायचा नाहीये बाबा. दुर्दैवानं रुचिकाला लग्न करावंच लागतं. पण हे लग्न तिच्या आयुष्यातील एका नव्या संघर्षाची सुरुवात होती. तिला रोज छळाला सामोरं जावं लागतंय. तिची स्वप्न, तिचं शिक्षण सारं काही थांबलंय. या अंधारात तिला आशेचा किरण मिळेल का? एक तर हुंडा आणला नाहीस आणि वर तोंड करून बोलतेस. चल उठ, भांडी घास जा. कुलक्षणी कुठली? आई, हिचं शिक्षण एवढं झालंय ना की हिला आता हे काम पण कमी वाटत असेल. हुंडा आणायचा नाही आणि मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या. नुसतं पुस्तक वाचून काय होणार आहे? काय समजतेस काय तू स्वतःला? अजून पैसे आले नाहीत. मुकुंदाचं प्रमोशन आणलंय तुझ्यामुळं. अजून 5 लाख नाही आले तर तुझी काय खैर नाही. आई, हेच का ग आवडत होतं तुला? हेच का तुझं स्वप्न होतं माझ्यासाठी? रोजचा छळ, टोमणे, भांडी घासताना मिळणाऱ्या शिव्या, रात्रीची मारझोड. हुंड्यासाठी मला रोज जिवंत जाळताय. माझी सासू, माझी नणंद, हे सारेच जण मला खाऊन टाकायला टपलेत ग. माझं स्वप्न, माझं शिक्षण सारं काही मातीत मिसळलंय. मला इथे गुदमरून मरण्यापेक्षा मोकळं जगणं हवंय ग. स्वातंत्र्याचा एक श्वास तरी घ्यायचा आहे मला. रुचिका, चल उठ. जे झाड वाऱ्याच्या एका झोतानं तुटतं ते मरतं, पण जे वाऱ्याशी वादळाशी झुंजतं तेच डौलानं जगतं. चल उठ. हे तुझं नशीब नाही आणि तुझं भविष्यही नाही. आपलं नशीब आपण स्वतः लिहायचं असतं. तुझी लेखणी तुझ्या हातात आहे. चल उठ आणि लढ. तुला जग जिंकायचंय. होय, मी लढेन. मी तुटणार नाही. मी माझं नशीब स्वतः लिहीन. मी जगून दाखवेन. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं तिचं ध्येय आता स्पष्ट झालंय. आयुष्यात कितीही संकटे आली तरी एक खरी मैत्रीण मदतीसाठी नेहमीच उभी असते. हेच यातून दिसतं. रुचिकाने आता स्वातंत्र्याचा मार्ग निवडलाय. रुचिका,
रुचिका तू आलीस. मला माहित होतं तू असंच काहीतरी करशील. मी वाट बघते अगं इथे तुझी. बोल बोल, काय निर्णय घेतलास तू? अगं तुझे डोळे बोलतायत की तू आता परत मागे फिरणार नाहीयेस. अंजली, मी खूप सहन केलं ग, खूप खूप क्षण. आता एकही क्षण इथे राहणं शक्य नाहीये. मी या बंधनातून, या नरकातून बाहेर पडायचं ठरवलंय. मला माझा स्वाभिमान परत हवाय. माझा आत्मा मरण्याआधी मला माझा जीव वाचवायचा आहे ग. रुचिका, मला तुझ्या निर्णयाचा अभिमान आहे. अगं तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत, अगदी प्रत्येक पावलावर आहे. रुचिका, तुझं स्वातंत्र्य हेच आता आपलं ध्येय आहे. भिवू नकोस तू. अगं समाजात असे अनेक लोक आहेत जे तुला साथ देतील, आणि आम्ही आहोत ना, आपण एकत्र लढूया. थँक्यू अंजली. तू नसतेस ना तर कदाचित मी खचले असते. तुझ्या या एका शब्दानं मला जगण्याची नवी उमेद दिली आहे. आता मी माघार नाही घेणार. आता मला जगायचंय, माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या शिक्षणासाठी. चल तर मग. अगं आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे, पण त्या प्रवासाचा शेवट खूप सुंदर असेल हे लक्षात ठेव. चल. आणि हा आहे रुचिकाच्या प्रवासातला अंतिम आणि सर्वात प्रेरणादायी क्षण. तिने आपल्या संघर्षाला, आपल्या वेदनांना यशात बदललं. ती आता मोठी IAS ऑफिसर झाली. तिच्या संघर्षाने, तिच्या धैर्याने आज ती अनेक मुलींसाठी एक प्रेरणा ठरली आहे. माझं नाव विकलं गेलं नाही, मी झुकले नाही आणि मला कुणी विकूही शकलं नाही. मी हुंड्याच्या बाजारातली वस्तू नव्हते, तर एक स्वाभिमानी माणूस होते. मी शिक्षणानं उभी राहिले, हिमतीने लढले, आणि आज माझ्या मागे हुंडा नाही, तर माझ्या मागे माझ्या देशाचं, भारत देशाचं नाव आहे. माझं यश आहे, माझं स्वातंत्र्य आहे. मी माझ्या आत्म्याला विकू दिलं नाही, आणि मला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात माझ्या मैत्रिणीचा, अंजलीचा मोठा वाटा आहे. माझ्या लेकरा, मला माफ कर ग. माझं स्वप्न तुझ्या गळ्यात बांधलं मी. माझ्या विचारांनी तुला किती त्रास झाला, पण तूच मला पुन्हा उभं केलं. तू मला जगण्याची खरी किंमत शिकवलीस. माझ्या डोळ्यावरची पट्टी तूच काढलीस. मला माफ कर ग. आज मला तुझा खूप अभिमान आहे. आई, अगं माफी नको मागूस. तू मला जन्म दिलास हेच खूप आहे. आज मी तुझ्याचमुळे इथे उभी आहे, आणि तूच माझी ताकद आहेस ग. आता आपण दोघी मिळून या अन्यायाविरुद्ध लढूया. गणपती बाप्पा, आशीर्वाद दे. प्रत्येक मुलीला तिचा संसार नांदवता यावा, पण तिचं स्वातंत्र्य, तिचा स्वाभिमान तिला जपून ठेवता यावा. तिला तिचं स्वतःचं आकाश मिळावं, जिथे ती निर्भयपणे भरारी घेऊ शकेल. आणि तिला हे स्वातंत्र्य देण्यासाठी प्रत्येक आई वडिलांना बळ दे. हुंडा नाही, शिक्षण द्या, स्वप्न द्या, बळ द्या. अहो मुलीला तिचे पंख द्या, तिला उडू द्या. मैत्रीच्या बळावर अशक्यही शक्य होतं. नमस्कार. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनेल.